मराठी चित्रपटसृष्टीत सामाजिक आशय आणि भावनिक नात्यांची मांडणी करणारा सावित्री कलियुगातली हा नवा मराठी चित्रपट येत्या 26 डिसेंबर 2025 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे। वटसावित्रीच्या परंपरेतून प्रेरणा घेत आजच्या आधुनिक काळातील पत्नी, आई आणि स्त्रीची भूमिका या चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्यात आली आहे। पती पत्नीचे नाते, आई वडील आणि मुलामधील भावनिक संघर्ष आणि संकटातही खंबीरपणे उभी राहणारी कलियुगातली सावित्री या सर्वांचा भावस्पर्शी प्रवास म्हणजे सावित्री कलियुगातली। चित्रपटाचे निर्माते, कथा, पटकथा व दिग्दर्शन प्यारेलाल शर्मा तर प्रमुख भूमिकेत पवन चौरे आणि मेहक शेख झळकणार आहेत। नात्यांची ताकद, स्त्रीशक्ती आणि सामाजिक वास्तवाचा आरसा दाखवणारा हा चित्रपट येत्या 26 डिसेंबर 2025 पासून संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की पहा। धन्यवाद। पुणे 24 न्यूज, जयेश रेडीमळे। की कलियुगामध्ये पण अशा स्त्रिया आहेत अजून की त्या आपल्या पतीसाठी काही करू शकतात। पहिलीच वेळ आहे। यापूर्वी मी कॅसेट वगैरे मध्ये थोडंसं मी काम केलेलं होतं। मी स्वतः ऑडिओ कॅसेट आपल्या व्हीसीडी बनवलेलं होतं, त्याच्यामध्ये मी काम केलेलं होतं आणि खूप छान चित्रपट झालेला आहे। विशेष म्हणजे महिलांनी हा पिक्चर जरूर बघावा, कारण आज घराघरामध्ये आपण वातावरण बघतो की छोट्या छोट्या कारणामुळे भांडणं होत असतात आणि त्या छोट्या कारणाचं निमित्त साधून पुढे घटस्फोटाला हे कारणीभूत ठरतात। म्हणून अशा प्रकारे आपल्या नात्यामधला जो दुरावा आहे हा कसा जवळीक निर्माण करू शकतो हे या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे। तर आपण सर्वांनी हा चित्रपट जरूर बघावा। या 26 डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात हा प्रदर्शित होत आहे। आपण सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी हा चित्रपट बघावा। धन्यवाद। जन्मजन्मी हाच पती मिळावा। मग त्या वेगळे पण असं आहे की हल्ली जे नाते जी कमकुवत झालेली आहेत की मुलांना असं वाटतं की मुलगी आपले काही करू शकणार नाही, पण आजही अशा स्त्रिया आहेत ज्या पतीच्या बाजूने, मग तो कसाही असो, पण त्या सक्षम अशा खंबीरपणे उभ्या राहतात। असंही वेगळेपण आहे या चित्रपटात की पती मी स्वतः सुजाता विनोद पवार, लेखिका, गीतकार, निवेदिका अशी ओळख। आणि चित्रपटाबद्दल सांगायचं म्हटलं तर जे प्यारेजींनी मला कथा सांगितली त्याच्यावर म्हटलं की डायलॉग्सही थोडेसे आधुनिक पद्धतीचे असावेत, त्याच्यावर संवाद। चित्रपटावर खूप वर्क केलेलं आहे, काम केलेलं आहे आम्ही की तो चित्रपट आत्ताच्या पिढीपर्यंत कसा पोहोचवता येईल त्या अनुषंगाने आम्ही त्याच्यावर काम केलेलं आहे। चित्रपट काय स्वरूपाचा? जसं की पती पत्नीचं घनिष्ठ नातं म्हणजे वटसावित्री, जे पती जन्मजन्मी हाच पती मिळावा। मग हल्ली का नाही करत मुली हे व्रत? करतात, कुठेतरी मनापासून करतात, दिखावा नसतो की जन्मजन्मी हाच पती मिळावा। किती संकटात असू दे, किती वाईट नवरा असू दे, पण आजही आपली संस्कृती, आपली परंपरा जोपासत पत्नी त्याच्या सोबतच उभी राहते खंबीरपणे, हे दाखवायचा प्रयत्न आहे। सावित्री कलियुगातली कधी प्रदर्शित होणार? येत्या 26 डिसेंबर 2025 ला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे। मी फक्त एवढं सांगणार की हे पिक्चर जे ना सावित्री कलियुगातली एक फॅमिली बॅकग्राऊंड वर पिक्चर आहे। आई वडील, नवरा बायको पूर्ण पॅकेजच आहे। तर पूर्ण फॅमिली पिक्चर बघावं म्हणून ही माझी इच्छा आहे। शूटिंग झाली काय झाली? एंटायर मूवी हे शूटिंग नाशिकला केली आम्ही, नाशिक आणि बदलापूर, औरण यासाठी केली आम्ही। राज्याच्या नागरिकांना मला म्हणजे खास करून महिला वर्गाला आवाहन करायचं आहे की छोटे छोटे गैरसमज आहे ना, ते सुसंवादातून तुम्ही साधा की नेमकं कुठं काय होतंय, मुळाशी जा प्रकरणाच्या, भांडणं कमी करा आणि आपण कसं वागणूक करायची आहे एकमेकाशी, एकमेकाला माणूस म्हणून, एक मित्र म्हणून कसं जपायचे, त्यासाठी प्रत्येक मुलीनं, प्रत्येक स्त्रीनं, प्रत्येक महिलेनं हा चित्रपट आवर्जून पाहावा। या चित्रपटातून नक्कीच काहीतरी घेण्यासारखं आहे। धन्यवाद।